नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन साजरा करताय. बरं, व्हॅलेंटाईनचा हा खरा अर्थ ऐतिहासिक आणि धर्माशी निगडीत आहे. तो कसा? याच्याबद्दल थोडक्यात. तुम्हाला रोम माहिती आहे? तर 3ऱ्या शतकामध्ये तिथे रोममध्ये एक राजा होता. त्या राजाचं नाव आहे कॉडियस. कॉडियस दुसरा. तर त्यांनी काय केलं होतं, की त्यांच्या राज्यामध्ये जी तरुण सैनिक सैन्यामध्ये भरती व्हायचे, तर त्या सैन्यांना तो राजा लग्न करू द्यायचा नाही. त्याचं असं म्हणणं होतं, की लग्न न करणारे सैनिक ही एकदम बळकट आणि ताकदीनं लढतात आणि देशासाठी चांगल्या प्रकारे काम करतात. पण ही गोष्ट कळाली तिथल्या ख्रिश्चन संत सेंट व्हॅलेंटाईनला. त्यांच्या नावाचा व्हॅलेंटाईन आहे. तर त्या सेंटनी काय केलं माहिती आहे का? सेंट म्हणजे आपल्या मराठीत आपण संत म्हणू, की संत व्हॅलेंटाईननी काय केलं, की गुपचूप ह्या लोकांचे लग्न लावून द्यायचा कार्यक्रम सुरू केला. बरेच दिवस हा असं गोष्टी चालल्या आणि तिथल्या राजाला कळालं, की हा संत आपल्या सैनिकांचे गुपचूप लग्न लावून देतोय आणि आपल्या आदेशाचं उल्लंघन करतोय. तर मग ह्या कॉडियस दुसरा राजाने काय केलं, संत व्हॅलेंटाईनला अटक केली. अटक केल्यानंतर तुरुंगात टाकलं आणि जेव्हा यांना फाशी द्यायचं ठरलं होतं, तर त्या दरम्यानमध्ये तिथेच एक जेलर होता आणि त्या जेलरला एक आंधळी मुलगी होती. तर त्या आंधळ्या मुलीवरती सेंट व्हॅलेंटाईनचं मन जुडलं. मग तेव्हा सेंट व्हॅलेंटाईनने जेव्हा फाशी देणार होते, तर त्या आंधळ्या मुलीला एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये शेवटला लिहिलं, की तुझाच व्हॅलेंटाईन. म्हणजे आपल्याकडे जे सगळ्यांना योस व्हॅलेंटाईन असं म्हटलं जातं, हे तिथून रेफरन्स घेऊन बोललेलं आहे. ज्या ज्या लोकांचं त्यांनी लग्न लावून दिलं, म्हणजे अर्थात तेव्हा त्या सेंट व्हॅलेंटाईनला फाशी दिली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण त्यानंतर त्यांच्या अनुयायांनी म्हणतात किंवा ज्यांचे लग्न यांनी लावून दिले होते, त्या लोकांनी तो दिवस 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून किंवा तिथून आनंदाचा प्रेमाचं प्रतीक म्हणून तो दिवस साजरा करायला सुरुवात केली. पण तसं बघायला गेलं तर इसवी सन 496 कोण होतं, पोप गेलायसिस नावाचे एक पोप होते, पहिले पोप. तर त्यांनी हा दिवस ऑफिशियली सेंट व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करायला घोषित करून टाकलं. तेव्हापासून मग नंतर तिथून युरोपमध्ये सगळीकडे झालं, त्याच्यानंतर आपल्याकडे आली आणि मग सगळे लोक हा दिवस व्हॅलेंटाईन्स डे म्हणून साजरा करायला लागले. मग कोणी कोणाला ग्रीटिंग देत आहे, मग कोणी कोणाला बुके देत आहे, फुलं देत आहे किंवा मग वेगवेगळे चॉकलेट्स देते. हा प्रकार वाढत गेला आणि तो आता इतका वाढत जातोय, की लोकांना आता समजत नाहीये की हे कशामुळं घडलं. तो संत होता व्हॅलेंटाईन, त्यांनी लोकांमध्ये लग्न न करता राहायची प्रवृत्ती वाढू नये, समाजामध्ये या गोष्टीचा प्रसार होऊ नये म्हणून त्यांनी त्यांची लग्न जुळवून द्यायचा कार्यक्रम आखला होता. परंतु त्या राजाला त्याच्या राज्याच्या हिशोबाने त्या गोष्टी बरोबर वाटल्या नाहीत, म्हणून त्यांनी त्या संतांचा कार्यक्रम केला. त्यांना त्यांनी जेलमध्ये टाकलं. तिथेही त्या संत शांत बसले नाहीत. मग त्यांना तिथून फाशी दिली. ह्या सगळ्या गोष्टी वाढत गेल्या. पण लग्न न करता राहू नका हा त्या संताचा संदेश होता. परंतु आपल्याकडं लग्न न करणारेच जास्त व्हॅलेंटाईन साजरा करतात आणि लग्नाच्या नंतर तर हे रुसाफुगवीचा कार्यक्रम वाढलेला असतोच. त्यामुळे आता कसा साजरा करायचा, का साजरा करायचा हे तुम्हाला समजले. आणि ज्याला हे माहिती नाही त्याला तर हे इथं दिसायला ना फॉरवर्डचं बटन, त्याला क्लिक करून पाठवून द्या. चला, सगळ्यांना